सियावर रामचंद्र की जय. रावणाने आपल्या पर्वताखाली दडलेला हात सोडविण्यासाठी शिवाला प्रसन्न करून घेतलंय. शिवतांडव स्तोत्र गायलंय आणि त्याच्या स्तुतीने भगवान शिव प्रसन्न झालेले आहेत. भगवान शिव प्रसन्न झाल्यानंतर माग तुला काय हवं ते माग असं शिवाने सांगितलं आणि रावणाने ही संधी साधून आपल्या मनातल्या सगळ्या गोष्टी शिवाकडे मागून टाकल्या. ते म्हणाले, मला ब्रह्मदेवानी अनेक योद्ध्यांच्याकडून अभय दिलेलं आहे, माझा युद्धात पराभव होणार नाही असं सांगितलंय, मला अजेय केलेलं आहे, त्यासोबत एक मोठं आयुष्य पण दिलंय आणि ते आयुष्य दिल्यानंतर ब्रह्मदेवानी जे आयुष्य मला दिलेलं आहे त्यातला जो भाग ब्रह्मदेवाची तपश्चर्या ते आपली भेट यामध्ये गळालेला आहे तो मला आपण पहिल्यांदा परत द्यावा. म्हणजे जेवढं गेलंय तेवढं परत मिळावं. काय 5-25 वर्ष 50 वर्ष जगला असेल ब्रह्मदेवाची तपश्चर्या ते महादेवाची भेट या काळामध्ये, तेवढं आयुष्य तुम्ही मला परत द्यावं, म्हणजे अजून मी एवढे वर्ष जगलो पाहिजे याची खात्री द्यावी. ते म्हणाले तथा असतो. ब्रह्मदेवानी जे अजयत्व प्रदान केलेलं आहे त्यासाठी मला पराक्रम दाखवायला, सगळ्या गोष्टी करायला मला आता अस्त्रशस्त्राची आवश्यकता आहे आणि ते अस्त्र आपण मला प्रदान करावं. तेव्हा महादेवानी अत्यंत प्रेमाने त्याला चंद्रहास नावाचं अस्त्र देखील दिलं. आता हे चंद्रहास पुढे युद्धामध्ये वापरल्या गेलं हे आपण मागच्या कथेमध्ये बघितलेलं आहे. महादेवानी त्याला चंद्रहास अस्त्र दिलं आणि रावण आता प्रचंड शक्तिशाली झालेला होता. शिवाचा आशीर्वाद मिळालाय, आयुष्य वाढवून मिळालंय, अजेयत्व कायम राहिलंय. त्यामुळे रावणाला आता आपल्या प्रचंड शक्तीचा गर्व आला होता. आधीच ब्रह्मदेवाच्या याच्यामुळे त्याने सगळ्या ठिकाणी गोंधळ करायला सुरुवात केली होती. कुबेराला हरवलेलं होतं. यक्ष, गण, गंधर्व, देवता, नाग, पाताल लोक, भूलोक, वैकुंठ लोक, माफ करा स्वर्गलोक, वैकुंठ लोक नाही, या सगळ्याच्या मध्ये त्यानं आपलं वर्चस्व प्रस्थापित केलेलं होतं. आता महादेवाच्याकडून वरदान प्राप्त करून घेतल्यानंतर, शंकराच्याकडून वरदान प्राप्त करून घेतल्यानंतर रावण अधिकच माजला. आता सांगतो, ज्याचा माज अधिक वाढतो, ज्याचा माज अधिक वाढतो, जो उन्मत्त होऊन काही गोष्टी करायला लागतो, त्या माणसाला त्याच्या गोष्टीच अशा काही चुका घडवून आणतात की तो त्या चुकाच्या मध्ये फसत जातो, अडकत जातो आणि आपला अंत घडवून आणतो. वरदान किंवा आपल्या वारशाने मिळालेली शक्ती ही जेव्हा आपल्याकडे आहे आणि आपण कोणाचंही नुकसान करू शकतो असं वाटतं, तेव्हा अधःपतनाचा प्रारंभ झालेला असतो. मैं चुटकी में खत्म कर दूंगा, खत्म हो गया है वो, असं म्हणणारे अनेक आहेत ना. 5 मिनिट नहीं लगेगा मुझे उसको खत्म करने में, आहेत ना आपल्याकडे नेते. 15 मिनट के लिए पुलिस हटा दो पासून ते 5 मिनट में मोदी को खत्म कर सकता हूं म्हणणाऱ्या माणसांच्या पर्यंत आपल्या शक्तीचा आभास होऊ लागला की ऱ्हासाचा प्रारंभ झालेला असतो. त्यामुळं शरीरावर चढलेल्या मासाला आपली शक्ती समजून पहिलवानाला ललकारलं की तो चितपट करतो. मातीत नुसती पाठ नाही तर तोंड सुद्धा मिसळतो आणि मातीमोल व्हायला वेळ लागत नाही, हे लक्षात ठेवा. रावणाचं तसं झालंय. रावणाला आपल्या शक्तीचा एवढा अहंकार आलाय की तो आता वाटेल ते करू शकतो असं समजून निघालेला आहे. शिवाच्या वरदानानंतर आपल्या पुष्पक विमानाला घेऊन रावण हिमालयाची सैर करू लागलाय आणि हिमालयाची सैर करताना एका ठिकाणी तो थांबलाय जिथे एक अत्यंत सुंदर स्त्री, जिचं नाव वेदवती, ती तपश्चर्या करत बसलेली होती. त्या सुंदर स्त्रीच्या मोहात रावण पडलाय. रावणाचा घात नेहमी सुंदर स्त्रीनंच केलाय, लक्षात ठेवा. स्त्री मोह हा रावणाला इतका त्रासदायक ठरलाय. मग ती रंभेमुळे मिळालेला शाप असो नल कुबेराचा, ती वेदवती असो की सीता असो, हाच शाप रावणाला नडलाय. वेदवती नावाची एक स्त्री, सुंदर स्त्री, हिमालयामध्ये तप करत बसलेली होती. रावण तिच्या सौंदर्यावर लुब्ध झालाय आणि लुब्ध झालेला रावण आपलं विमान खाली येऊन त्या वेदवतीशी बोलू लागतो.
म्हणतो, हे सुंदर स्त्रिये, तू कोण आहेस? या हिमालयात, या बर्फात तू तपश्चर्या करत बसली आहेस, याचं कारण काय? समोर आलेला व्यक्ती कोणी आहे आणि तो आपल्याविषयी चौकशी करतो आहे, म्हणून वेदवती त्याला आपली कहाणी सांगू लागली. ती म्हणाली, हे राजा, तू कुठला राजा दिसतोयस, कोण मला माहीत नाही. कुशध्वजी नावाचे एक बृहस्पतीचे पुत्र आहेत. जे बृहस्पती स्वतः ब्रह्मदेवाचे पुत्र आहेत. त्या न्यायाने मी ब्रह्मदेवाची नात लागते. या कुशध्वजींची मी कन्या आहे. आणि मी कुशध्वजीची कन्या नुसती कन्या नाही, ती वाङ्मय कन्या आहे, ती वेदवती आहे, ती वेद आहे. बृहस्पती ब्रह्मदेव यांच्यातून निर्माण झालेली मी वाङ्मय कन्या आहे. आणि वाङ्मय कन्या असल्यामुळे मी आता त्या तपश्चर्या करत बसलेले आहे. आणि त्या तपश्चर्येत तू विघ्न आणू नये अशी माझी अपेक्षा आहे. रावणाला तर वाटलं, आता ही स्त्री एवढी सुंदर आहे की ती आपल्याकडं असायला हवी. मग रावण म्हणाला, हे सुंदर स्त्री आहे, मी तुला माझी पत्नी व्हावी, तू माझी भार्या व्हावीस, माझ्यासोबत विवाह करावास अशी विनंती करतोय. ती म्हणते, असं काही शक्य नाही आहे, माझं प्रयोजनच वेगळं आहे, त्यामुळं तू या भानगडीत पडू नकोस, तू आल्या मार्गाने जा. पण रावणाला कुठे गप्प बसतंय. आपल्या हातातल्या तलवारीने वेदवती तपस्या करते आहे, म्हणून तिने आपले केश बांधून डोक्यावर ठेवलेले होते. रावण आपली तलवार काढतो आणि तिच्या केसाला सोडवतो, तिच्या बांधलेल्या बुचड्याला, आणि तिचे केस मोकळे करून तो तिला बघू लागतो. कारण मोकळ्या केसातली स्त्री रावणाला खूप सुंदर दिसते. ज्याला मोकळ्या केसातली स्त्री सुंदर दिसते, भासते दुसऱ्याची, त्यानं समजायचं आपण रावण झालेलो आहोत. बाकी फार काय नाही. रावणानं तिच्या मोकळ्या केसांना सोडवलंय आणि ज्या क्षणी तिचे मोकळे केस सोडले गेले त्या क्षणी ती प्रचंड संतप्त होते. वेदवती ती म्हणते, हे नराधमा, तू माझा असा अवमान केलास. मी बृहस्पतींची वाङ्मय कन्या, कुशध्वजींची कन्या, तू माझा असा अवमान करायला नको होतास. मी तपश्चर्या यासाठी करते आहे की माझ्या पित्याला दैत्यराज शंभूकडून मागणी आली होती की तुझी कन्या मला दे, आणि त्यांनी मी देणार नाही असं सांगितलं होतं, तुझ्याशी विवाह करणार नाही असं सांगितलं होतं. कारण माझ्या पित्याच्या मनामध्ये माझा विवाह नारायणाच्या सोबतच व्हावा, विष्णूच्या सोबतच व्हावा असं वाटत होतं. त्या विष्णूच्या सोबत विवाह करण्यासाठी मी तपश्चर्या करत होते. पण तू मला अपवित्र केलेलं आहेस. आता माझ्या या जगण्याला अर्थ नाही. त्यामुळं मी स्वतःला अग्निकुंडामध्ये समाविष्ट करते आहे. पण जाता जाता तुला शाप देऊन जाते. तुझ्याविषयी एक गोष्ट सांगून जाते. म्हणाली, शाप नाही. शाप यासाठी नाही की मी खूप चांगल्या कामासाठी तप करत होते आणि शापामुळं तपाचं बळ कमी होतं. जाता जाता एकच गोष्ट तुला सांगून जाते, आयुष्यात तुझी बायको तर कधीच होणार नाही. मी झाले तर भगवान विष्णूची पत्नी होईल आणि पुढच्या जन्मात मी अयोनिजा स्वरूपामध्ये जन्माला येईल आणि भगवान विष्णूच्या अवतारातच मी त्यांची पत्नी होईल आणि तुझ्या ऱ्हासाला कारणीभूत ठरले तर मीच होईल, हे लक्षात ठेव, मीच होईल. आणि तिने अग्निकुंडामध्ये प्रवेश केला. आता अग्निकुंडात प्रवेश केल्यानंतर रावण जरासा हादरतोय, पण मस्तीत कुठे लक्षात येत आहे. निघून जातो रावण. इकडे अगस्त्य मुनी रामचंद्राला दरबारात सांगतात, प्रभू रामचंद्रा, ज्या वेदवतीने अग्निकुंडात प्रवेश केला होता, ती वेदवती अग्निकुंडात प्रवेश करताच लगेच बाल्यरूप धारण करून अत्यंत पुण्यवान राजा जनकाच्या जमिनीत ती एका पेटीमध्ये अवतीर्ण झाली आणि महाराज जनकांना ती कन्यारत्न प्राप्त झालं. तिचं नाव जानकी, सीता, जी नारायणाची पत्नी होण्यासाठी अग्नीत प्रवेशित झाली होती, ती पुढे सीता बनून आली आणि
आपल्या पत्नीच्या रूपात ती अवतीर्ण झालेली आहे आणि रावणाच्या नाशाचं कारणसुद्धा ती सीताच ठरलेली आहे. अगस्त्य मुनींची कहाणी ऐकत रामचंद्र मंद मंद स्मित करतायत. अगस्त्य पुढे रावणाची कहाणी सांगू लागलेत. ते म्हणतायत, रामा, रावणाला काही यश मिळालंय, तसं अपयशही मिळालंय. ते अपयश काय आहे, त्याला कुठले कुठले शाप मिळालेत, तीही कथा मी सांगतो, ती ऐका. नमस्कार.